पहिलाच प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेला काय म्हटलं जातं? तर या ठिकाणी सेकंड नंबरचा जो पर्याय आहे तो करेक्ट आहे. पारसी समाज जो आहे तो किंवा पारसी कम्युनिटी हा शहेनशाही एरा किंवा कालगणना किंवा कॅलेंडर वापरत होते. शहेनशाही इरा म्हणतात त्याला. तर या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. भारतातील पारसी समाज वापरत असलेले कालगणनेला शहेनशाही म्हणतात. पारशी समुदायाद्वारे वापरल्या जाणाऱ्या 3 वेगवेगळ्या झॉरस्ट्रियन कॅलेंडरपैकी हे एक आहे. इतर 2 कादामी आणि फसली आहेत. शहेनशाही ही सुधारित झॉरस्ट्रियन कॅलेंडरवर आधारित आहे, जी ससानीड साम्राज्याचा शहंशाही यझदेई च्या राजवटीत स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. वैदिक संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतीची माहिती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, अथर्ववेद या वेदामध्ये औषधी वनस्पतीची माहिती आहे. तर या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. औषधी वनस्पतीची माहिती असलेले वैदिक संस्कृतीचा ग्रंथ म्हणजे अथर्ववेद. इतर वेदांपेक्षा वेगळे जे विधी, स्त्रोत आणि तात्विक संकल्पनावर अधिक लक्ष केंद्रित करतात. अथर्ववेद हे उपचार, जादू आणि हर्बल औषधासह जीवनाच्या व्यावहारिक पैलूवर जोर देण्यासाठी ओळखला जातो. आणि सामवेद म्हणजे गायन ब्रह्मदेवाने लिहिलेले आहे असे मानतात. बीजगणितातील दिलेले अल्जेब्रा हे नाव मूळचे कोणत्या भाषेतील आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, अल्जेब्रा हे जे नाव आहे ते अरबी भाषेतील आहे. हे लक्षात ठेवायचं आहे.